अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आजपर्यंत आलेला आहे की ताई तुला प्रेग्नन्सी राहावी म्हणून तू काय सेवा केली। तुम्हा बऱ्याच लोकांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की मी प्रेग्नेंट आहे। कितवा महिना आहे काय आहे ते तुम्हाला मी लवकरच शेअर करेल। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी तू काय सेवा केली ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, कारण याच्यामुळे मला माहिती आहे की याच्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा होईल। माफ करा, घरात थोडंसं काम चालू आहे म्हणून आवाज येत असेल। तर सर्वप्रथम ही गोष्ट सांगण्याच्या आधी आपण एका ऍपची माहिती घेऊया आणि मग ती गोष्ट आपण कंटिन्यू करूया। तर भारतात राहून चारधाम यात्रा करावी, 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यावं असं कोणाला वाटत नाही, पण ते शक्य आहे का सांगा बरं। आत्ताच्या आत्ता मला वाटलं की मला भीमाशंकरला जायचं आहे किंवा मला बद्रीनाथला जायचंय, मला केदारनाथला जायचंय, असं होऊ शकतं का? नाही। पण तुम्हाला माहितीये, तुम्ही घरात बसल्या बसल्या केदारनाथ, बद्रीनाथ त्याच्याच बरोबर जे 12 ज्योतिर्लिंग आहे, मग ते 4 धाम आहे, यांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता लाईव्ह। ते कसं? तर श्री मंदिर ऍपद्वारे। श्री मंदिर हे भारतातलं एक अग्रगण्य ऍप आहे, ज्याच्यामध्ये 50 लाखापेक्षा जास्त लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड केलेलं आहे। भारताचे स्टुडंट IIT आणि IIM यांनी हा स्टार्टअप उभा केलेला आहे। श्री मंदिराबद्दल सांगायला गेलं तर तुम्हाला लाईव्ह दर्शन होईल, मग ते सिद्धिविनायकचा असो किंवा दगडूशेठ हलवाईंचा असो, या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दर्शन होईल। कधी कधी मलाही वाटतं की अक्कलकोटला जावांनी दर्शन घ्यावं, पण मी ते ऑनलाईन घेते। आणि तुम्हाला सांगायला गेलं तर हे तुम्ही घर बसल्या लाईव्ह दर्शन अगदी फुकट मध्ये घेऊ शकता, कुठलेही चार्जेस नाहीये। हे ऍप तुम्ही फ्री मध्ये इन्स्टॉल करू शकता आणि फ्री मध्ये ऑपरेटही करू शकता। त्याच्याच बरोबर जसं मी तुम्हाला माहिती आहे की मी म्हणजे आपल्या घरात असे बरेच लोक आहे की सकाळी उठल्या उठल्या भजनाने त्यांच्या घरातली सुरुवात होते। आता माझ्या घरातही असंच होत आहे की सकाळी उठल्या उठल्या मी मस्त रामरक्षा लावून देते। त्याच्याच बरोबर भगवान बाळकृष्णांचे जे म्युझिक आहे, बाळकृष्णांच्या ज्या बासरीचे म्युझिक आहे, ते खूप आवडतं मला सध्या। सकाळी उठल्या उठल्या मी ते लावून देते आणि हे मला श्री मंदिर मधून भेटलेले आहे, ज्याचा मला जास्त आनंद आहे। त्याच्याच बरोबर आजचा दिवस कसा जाईल, राशीफळ, प्रत्येकाला वाटतं की आज माझ्या राशीला काय आलेलं आहे, तर त्या पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातून मिळेल, श्रीमंदिर ऍप मधून मिळेल। कधी कधी काय होतं, आजचा दिवस चांगला आहे का किंवा राहू काळ कुठला आहे, तर ह्या पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळेल ह्या एका ऍपमध्ये। आणि खरं सांगायला गेलं तर इतके सुंदर सुंदर भजन आहे, हनुमान चालीसा आहे, रामरक्षा आहे, तारक मंत्र आहे, जे जे वाटतं ते मी बिनधास्त लावते आणि ऐकत बसते। माझ्या बाळालाही ते आता ऐकायची सवय झालेली आहे। मी तुम्हालाही सांगेल, तुम्ही श्री मंदिर ऍप डाउनलोड करा, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलाही चार्जेस नाहीये। तुम्ही नक्कीच डाउनलोड करा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे आणि कमेंट पण पिन करत आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर आता बऱ्याच महिलांचा हा प्रश्न होता की तुला प्रेग्नन्सी राहण्यासाठी तू काय सेवा केली। सर्वप्रथम एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा देव आपल्याला देतो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्याला नको असते, बरोबर। आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असते तेव्हा ती कुठेतरी परीक्षा बघितल्या जाते। टचवूड महाराजांच्या कृपेने, म्हणजे मी तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, ज्या काही सेवा करते त्या मी जग जाहीर सांगते। मला काहीच नाहीये की कुठेतरी सिक्रेट ठेवावं आणि लोकांना काहीतरी वेगळं सांगावं, ते कधीच मी केलं नाही आणि कधी करणार पण नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा देव आपल्याला देत असतो ना, तेव्हा आपल्याला ती गोष्ट नको असते। म्हणजे आरोही नंतर असंच झालं। आरोहीच्या जन्म, आय थिंक आरो माझं लग्न झालं आणि साधारण 1.5 वर्षांनी मला प्रेग्नन्सी राहिली, आणि ते पण ठरवून होतं की असं नाही की आम्हीच डिले केलं किंवा राहत नव्हते, तर महाराजांच्या कृपेने तेव्हा पण सुखरूप राहिले। बट आरोही नंतर बऱ्याच काही अशा गोष्टी घडल्या की देवाने दिलं, पण आम्हालाच ते नको होतं असं म्हटलं तरी चालेल। कारण काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की घर झालं पाहिजे, गाड्या झाल्या पाहिजे, प्रॉपर्ट्या झाल्या पाहिजे, भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, मग थांबू, आता करू, म्हणजे आता चान्स घेऊ, नंतर चान्स घेऊ, असं आपल्याला वाटत असतं। सेम हिअर, मलाही असंच वाटत होतं। तर त्या गोष्टींमुळे करू ना, आता तिथं आरोही लहान आहे, बघू ना। पण खरं तर तुम्हाला सांगते, ज्या लोकांना कोणाला सेकंड चान्स घ्यायचा आहे त्यांना मी खरं सांगेल की 3 वर्षांनंतरच सेकंड चान्स घ्यायचा असतो। कारण काय झालं आता बऱ्याच वेळा की आरोही किती वर्षाची आहे, आरोही 6 कंप्लीट आहे
आणि 6 कंप्लीट झाल्यानंतर मे बी तिचं 6 कंप्लीट होण्याच्या आधीच मला प्रेग्नन्सी राहून गेली. तर बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की बुवा तू काय सेवा केली. मी तुम्हाला ते सांगेल की खूप एज डिफरन्स ठेवू नका. माझ्या बाबतीत सेम झालं की जेव्हा देवाने दिलं तेव्हा मला नको होतं. मग काहीतरी आपण उद्योग करत असतो, तेच मी केले, ते काही सांगत नाही तुम्हाला आता. पण अगेन नंतर असं होऊन गेलं ना की म्हणजे लास्ट टाइम सगळ्यांना माहिती आहे की माझं मिसकरेज झालं. तर ते मिसकरेज असं होतं की थोडक्यात सांगते सायन्स भाषेमध्ये, की आपण जेव्हा फर्स्ट टाइम आपण जेव्हा सोनोग्राफी करायला जातो तेव्हा सॅक आणि पोल अशा 2 कन्सेप्ट असतात. सॅक म्हणजे काय की गर्भाशयात गर्भाची जागा तयार होणे, आणि पोल म्हणजे काय की त्याच्यात तो गर्भ येणे किंवा बाळाची हार्टबीट येणे. तर लास्ट टाइम माझं सेम असं झालेलं की सॅक तयार झाली होती पण पोलच आला नव्हता, आणि ते आपोआप माझं मिसकरेज झालं. त्याच्या नंतर शपथ तुम्हाला सांगते महाराजांची, मी खोटं नाही बोलणार, मी कधीही प्रेग्नेन्सी राहावी म्हणून मी सेवा केली नाही. कारण माझं असं होतं ना, माझं थंडी, खोकला, ताप, सर्दी, उलट्या काय जे असेल त्याच्यासाठी फक्त स्वामी चरित्र सारामृत, दॅट्स इट. बाकी म्हणजे स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती म्हणजे हेच ग्रंथ होते. त्याच्याबरोबर संक्षिप्त भागवत, आता जे ग्रंथ मी वाचायला लागले, पण आधी तर संक्षिप्त भागवत तर मी आता 1-2 वाचून झालेले माझे 1-2 वेळा. पण स्वामी चरित्र सारामृत आणि दुर्गा सप्तशती आणि गुरुचरित्र ग्रंथ आणि 11 माळी स्वामी चरित्र, स्वामींचे जप, नामस्मरण, याच्या पलीकडे मी कुठली सेवा नाही केली. आणि सगळ्यात आधी म्हणजे महाराज पण साक्षीला आहे, आज ते माझं ऐकत असतील, मी कधीही महाराजांना मला प्रेग्नेन्सी राहावी म्हणून कधीही कुठलीही सेवा केली नाही. पण तुम्हाला मी सांगते, बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना प्रेग्नेन्सी राहावी म्हणून त्या जेव्हा सेवा विचारतात, एकच सांगते, 108 स्वामी चरित्र, 108 दुर्गा सप्तशती करून बघा. करून बघा म्हणजे काय, आता कसं होतं ना, आता समजा जर तुम्हाला चान्स घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्या मार्गात आहात, 108 स्वामी चरित्र, 108 दुर्गा सप्तशती, जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करता, तुम्ही ज्या गोष्टीसाठी पठण करताय, ब्रह्मचर्य पाळायची गरज नाहीये. आता हा नियम मी स्वतः बनवलेला नाहीये, हा केंद्रातला आहे जो तुम्हाला सांगते. 108 स्वामी चरित्र, 108 दुर्गा सप्तशती करून बघा, तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील, हा माझा शब्द आहे. तशी वेळ महाराजांनी माझ्यावर आणली नाही, कारण मला जेव्हा प्रेग्नेन्सी राहिली तेव्हा मला माहितीच नव्हतं मी प्रेग्नेंट आहे, आणि खूप काही मी कांड पण केले, ते मी तुम्हाला अनुभव लवकरच शेअर करेल, तुम्ही काळजी करू नका. पण लास्ट टाइम माझं जसं झालं की मला सॅक आली होती आणि पोल आला नव्हता माझा, तर ते माझं मिसकरेज झालं. पण धिस टाइम सेम माझा प्रॉब्लेम होता की सॅक आली होती आणि पोल आला नव्हता, ते मी अनुभवात शेअर करेल. पण तो गर्भ टिकावा म्हणून मी एक सेवा केलेली आहे, जी मी आवर्जून सांगेल. कारण बऱ्याच वेळा असाच प्रॉब्लेम होतो की गर्भपात होतो, प्रेग्नेन्सी राहिली की गर्भपात होतो. याच्या बऱ्याच काही सायंटिफिक रिझन पण आहे, जे कालांतराने मला समजलं की आपल्या बॉडीला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. आपण जेव्हा डिले करू ना, याचं लग्न, त्याचं घर होऊ दे, याचं घर होऊ दे, असं आपण ज्या गोष्टी टाळाटाळ करतो त्यामुळे आपल्या त्या बॉडीला सवय होऊन जाते. आणि एक्झॅक्टली 3 महिने आधी माझ्यासोबत तेच घडलं होतं आणि सेम तेच परत रिपीट झालं होतं. दॅट टाइम मी जी सेवा केली होती तुम्हाला मी ती सांगते. ती सेवा कुठली होती, तर ती सेवा 11 वेळा रामरक्षा. बघा, जो पंचरंगी धातू असतो बघा, सॉरी महाराज माफ करा, पंचरंगी दोरा असतो. खरं तर तो पंचरंगी दोराने रेशमी दोरा मिळतो. आता रेशमी दोरा मी येवल्याची आहे, आमच्या येवल्यात पैठणी तयार केली जाते, तर रेशीम आमच्या येवल्यातच बनवल्या जातं. तर त्यासाठी मला येवल्यातून तो दोरा आणायचा होता. आता येवल्यातून तो दोरा आणायचा, त्याच्यासाठी अर्थात 2-3 दिवस जाणार होते आणि आय डोंट हॅव टाइम, मला अजिबात वेळ नव्हता, मला आत्ताच्या आत्ताच ते सगळं करायचं होतं. तर मला आपल्या साळवे मावशी आहेत, ज्यांचं मी वारंवार नाव घेत असते, आजही मी तुम्हाला त्यांना थँक्यू म्हणते की साळवे मावशी, तुम्ही म्हणजे तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला कदाचित याच्यासाठीच असावं की तुम्हाला महाराजांनीच माझ्यासाठी पाठवलं होतं. त्यांना मी जेव्हा फोन केला की मावशी असा प्रॉब्लेम झालाय, त्यांनी मला ती सेवा दिली. प्रॉब्लेम असा होता की रेशमी धागा, लाल कलरचा रेशमी धागा पाहिजे. आता तो कुठे मिळेल मला माहिती नाही, आमच्या येवल्यात रेशीम बनवल्या जातं म्हणून मी तिथून तो मागवणार होते. अर्थात 2-4 दिवस टाइम लागणार होता. मग मी काय केलं, पंचरंगी दोरा असतो सगळ्यांना माहिती, पंचरंगी दोरा कुठल्याही दुकानात मिळेल तुम्हाला, सॉरी, तर पंचरंगी दोरा मी तो आणला, तो हातात घेतला. लक्षात ठेवा, उजव्या हातात घेऊन 11 वेळा रामरक्षा. आता रामरक्षा म्हणताना बऱ्याच लोकांना माहिती असेल, 1 ते 9 ओव्या म्हणायच्या असतात, 1 ते 9 ओव्या, आणि जे 10व्या ओव्या असतात
तर ते आपलं म्हणजे 1 ते 9 ओव्या आहे आणि 10व्या नंतर आहे जी फलश्रुती आहे. तर मावशींनी मला सांगितलं की 1 ते 9 ओव्या तू म्हणायच्या 10 वेळा आणि 11 वेळा संपूर्ण रामरक्षा म्हणायचं. ते मला 11 वेळा करावं लागलं. त्याच्याबरोबर काळभैरव अष्टकम 11 वेळा. हातात दोरा असाच होता. काळभैरव अष्टकम 11 वेळा, 11 वेळा रामरक्ष, 11 वेळा वल्गा सुक्तम. जे मी तुम्हाला काल सांगितलं की वल्गा सुक्तम रिलेटेड माझा अनुभव, ते मी म्हटलं. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हटल्या. आणि गर्भरक्षण एक मंत्र आहे, गर्भरक्षा मंत्र किंवा गर्भरक्षण मंत्र, आय थिंक असं काहीतरी आहे. आता सगळ्यात महत्वाचं रामरक्षा, वल्गा सुक्तम, कालभैरव अष्टकम, 11 माळी स्वामी समर्थ मंत्राच्या, हे सगळं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. बट गर्भारक्षण जो मंत्र आहे तुम्हाला त्याने 1 माळ करायला लावला होता. आता तो मंत्र तुम्हाला मी सांगते, माझा पाठ आहे, तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. पण तुम्हाला सांगते की हिरण्य काय, सॉरी जर काही चुकत असेल तर, हिरण्य रेतसे राम राक्षसी एतशा स्मरण मात्रेण गर्भ भवती अक्षया. तर ते पहिलं जे वर्ड आहे ते मला आठवत नाही, पण असंच काहीतरी आहे की हिरण्य रेतसे राम राक्षसी एतशा गर्भमात्रेण स्मरती भवती रक्षया, असं काहीतरी तो मंत्र आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो लिहून देईल. हिरण्य रेतसे राम राक्षसी एतशा स्मरण मात्रेण गर्भ भवती अक्षया, असं तो मंत्र होता. सॉरी, मला माफ करा चुकीचा बोलला असेल तर तो मंत्र होता जो मी 1 माळ केला होता. तुम्हाला सांगू, याच्या आधी जे काही ग्रहण आले होते बघा 2 दिवाळीच्या नंतर आणि त्याच्याही नंतर, ते ग्रहण मी सुद्धा पाळले होते. तेव्हा तर माझं काही कन्फर्म नव्हतं, बट स्टील मी ते पाळले होते. तर त्या ग्रहण काळात पण मी त्या गर्भरक्षणाची सेवा केली होती. तर ते हे सगळं म्हणून मी माझ्या कमरेला तो दोरा बांधला होता, जो अजूनही आहे. तुम्हाला सांगते, ही इतकी प्रभावी सेवा आहे. मावशींनी मला सांगितलं आहे, जोपर्यंत तुझ्या 9व्या महिन्यात तो दोरा काढत नाही, 9 महिने घे, 9 दिवस घे, पुढेही किती दिवस घे, जोपर्यंत तू दोरा काढत नाही तोपर्यंत तुझी डिलिव्हरी होणार नाही. एवढी प्रभावी सेवा आहे. आणि शपथ तुम्हाला सांगते, ती सेवा मला इतकी फलित झाली की महाराजांच्या कृपेने आज तुमच्यासमोर रिझल्ट आहे. म्हणून स्वामी चरित्र म्हणजे मी स्वामींची काय सेवा केली किंवा कुठले उपाय तापाय केले, अजिबात नाही. स्वामी चरित्र सारामृत माझ्या आयुष्याचं कल्याण करणारा एक मार्ग आहे, एक ग्रंथ आहे, जो मी माझ्या प्रत्येक दुःखात मी तोच वापरते आणि त्या सेवा करून मला सगळं फळ मिळतं. आता जे आपलं गुरुचरित्र आपलं हे झालं बघा, सप्ताह झाला जयंतीचा, तेव्हाही मी प्रेग्नेंट होती आणि तेव्हाही माझ्याकडनं सेवा झाल्या. त्या पण मी तुम्हाला लवकर सांगेल, त्याचे अनुभव तुम्हाला मी लवकर सांगेल. महाराजांनी ह्या एवढ्या महिन्यात मला भयानक अनुभव दिले आणि मी त्यांची खूप ऋणी आहे. मी महाराजांकडे तीच प्रार्थना करते की माझ्या आयुष्यात म्हणजे तुम्ही अशक्य गोष्टी शक्य केल्या आहे. मला डॉक्टर स्वतः बोलले की हे मिरॅकल आहे आणि हे मिरॅकल घडवणारे माझे स्वामीच आहे. म्हणून मी सांगेल, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी ही सेवा करा, गर्भपात होणार नाही. इव्हन मला जेव्हा 9वा महिना लागेल किंवा 9वा लागल्यावर मावशीने तो दोरा काढून मला विसर्जन करायला लावलं आहे. जोपर्यंत तू तो दोरा काढत नाही तोपर्यंत तुझी डिलिव्हरी होणार नाही. बट एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की त्याला तो रेशमी धागा लागतो ऍक्च्युली लाल रंगाचा, मग तो मला भेटला नाही आणि मी नंतर येवल्याला गेली तर आता हा दोरा होता तर कसाच ना, तो रेशीम दोरा एकदम पक्का असतो. आता हे कसं रोज आपण आंघोळ वगैरे करतो तर तो थोडी त्याची झीज होते, बट स्टील राईट नाव खूप चांगला आहे तो. महाराज आहेच आपल्यासोबत, नो डाऊट. पण त्या सेवेने आज चांगले दिवस आले, हे मी म्हणायला विसरणार नाही. तर मी तुम्हालाही सांगेल, ही गोष्ट होती की मी त्या सेवेने केली. तुम्हालाही इच्छा असेल तर किंवा तुम्ही जर त्या फेजमध्ये जात असाल तर तुम्हाला सांगते, स्वामी चरित्र सारामृत 108, दुर्गा सप्तशती 108 आणि दर महिन्याला तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करायचं आहे, गुरुचरित्र पूर्ण पारायण करायचं आहे. करून बघा, मी तुम्हाला लिहून देते, तुम्हाला प्रेग्नेन्सी राहणार. गुरुचरित्र ग्रंथ आणि प्रेग्नेन्सी याच्यावर असंख्य असे अनुभव आलेले आहे, लोकांना येत आहे आणि ते अजन्म येणार यात काही शंका नाही. जेव्हा मी जीव तोडून सांगत असते तेव्हा त्याच्यामागे काहीतरी तथ्य असतं. तर मी तुम्हालाही सांगेल, असा तो अनुभव होता. अनुभव तर लवकरच शेअर करणार आहे, कारण मी इतकी उत्सुक आहे तुम्हाला सांगण्यासाठी की असं झालं होतं, तसं झालं होतं आणि सगळं 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 आपल्या स्वामी महाराजांच्याच कृपेने आहे, यात काही शंका नाही. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं आणि एवढीच माहिती होती. लवकरच अनुभवाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येईल.
आणि हो, तुम्ही पण श्री मंदिर ऍप नक्कीच डाउनलोड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते, कारण ही सेवाच आहे. आणि मी महाराजांना तीच प्रार्थना करेल की माझ्या प्रत्येक महिलेला, माझ्या प्रत्येक मैत्रिणीला आई व्हायचं सुख लवकरात लवकर मिळू दे. श्री स्वामी समर्थ.